राहिली? काय झालं एवढे ढय ढय लढाले? सांगून नाही राहिली, बोलून नाही राहिली, सवरून नाही राहिली, नुसती ढय 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 एकटीच लढतं. तुम्हाला ढेडे लढताना दिस, पण माय दुःख मला माहीत. कुठं पाणी भरत राहिलं, काढाचे राहिलं, मले माय माहीत. लय कठीण चाललं बापा मले सासूच्या हाताखाली. ती कधी असं पस्तावा येते जीवाले, का काय करू, कुठं जाऊ असं वाटते व, पण काहीच करू शकून नाही राहिली मी. आजूबाजी बोलतेच बोलते माय, आजूबाजीच्या बाया बोलायला लागते व माय. काही माहित नसते कोणाले, काही पण आरोप प्रत्यारोप करत राहते तेव्हा. कधी कधी जीवाचा राग येते व कधी कधी स्वतःले कसं सांगू कसं नाही असं वाटते व. तिने तर माया सत्यानाश केला, पण ते काही उगी राहत नाही. कोणाले काही सांगते, कोणाले काही सांगते. काय हो, कशी कशी आहे हो तू? आली तेव्हा फिसक्या गाऊन राहिली. काय झालं काय? मार हिलईन सांगून राहिली धड. काय झालं काय नाही काही नाही. काय सांगू बापा माये वेता. ते तोंडा गिंडावर आपट माय थापडा. जराशी सांग न काय झालं, काय म्हटलं त्या सासून, काय म्हणून राहिले लोक. कोणते लोक तुले काय म्हणते? कोणीच तर काही म्हणत नाही व, काही लावत तुई. कोणा बापा काही सांगत नाही सावरत नाही, नुसता जीवाच्या कात करून अकात करून राहिली. आन थापडा मारू का तोंडाले का काय करून कशी करू, नुसती लावून राहिली. कोणती भांडाय तुला म्हणणारी? कोणती बाई वे? त्या सासूला तर तू काही करू शकत नाही. अंगावर जाऊ नाही शकत. तिला धरणं ना तिच्या झिपोट्यान मारा, तिला तळा चार तिच्या कानसलीत फिसकी सारखी लढतं. फिस्सा मला नाही पटत. काय एकाचे तुकडे करणं आवडते मला बस. बाई आम्ही तर तुला काही म्हणत नाही, काही म्हटलंही नाही आजपर्यंत. तू जले म्हणायचं आहे त्याला म्हण. तू मला नाही म्हणून राहिली करता. आणि कोणा म्हटलं तर काही मी कोणासोबत भांडत नाही बापा. माझे गुणच नाही आहे, तो गुणच नाही आहे. माझ्याविषयी माझी सासू काही सांगते व, जे आहे ते लावलं मायावर. इथं हिंडाले जाते, कुणाच्या तरी गाडीवर बसते. मी काकू कुठं तरी जातो का घराशिवाय? कोणी बुढी मायावरच आरोप करते. मी कोणाच्या गाडीवर दिसली का हो काकू? दिसली काय सांगा तुम्ही? दिसली दोन चार बायले सांगून राहिली. मी आज स्वतःच्या कानानं ऐकलो माय. फिसक्या गायल्यापेक्षा तवाच काऊन तिचं हात नाही धरला, ओढली खर्र चांगली चौकात आणा लागत होती, बदला लागत होती. त्यासारखी बहिणी पाहिली मी. अशी कशी ती फिसक्या गायत आणि बोलत नाही. ती पोरगी तरी चांगली बरी आहे म्हटलं. ती तिला तरी एवढीशी नाही तर तिला डेअरिंग आहे. तुला कोणतं डेअरिंग आहे व? नुसतं काम करतं घरातलं बस. आणि त्या सासूचं ऐकतं. तू काय सासू काय सुधी आहे का? आणि तवाच तिला धरायला लागत होती. कोणाच्या गाडीवर दिसली चाल दाखव अशी करायला लागत होती. आणि त्या नवऱ्याची कानं भरते म्हणता ना तू. त्या नवऱ्याची कानं भराले आणि चांगली ओढा लागत होती. झिपोट्यान आणा लागत होती. सार तिच्याकडून रुजवात करायला लागत होती. कोणता वय करू. तिची लाच तिला खाल्ली असती म्हटलं. तू आहे ना अशी म्हणून तुला फायदा घेऊन राहील ते. हो ना माय, ते माईकून होत नाही म्हणून तर ते माया पाय ते माया म्हणून आरोप करते ना. माया घरच्या मोठीवर करते काय ती अशी सत्तर. तिला माहित नाही काहीच नाही म्हणत, काहीच करू शकत नाही, बापाच्या घरी जाऊ शकत नाही अशी म्हणच करते व काकी ते. इच्छा जागी असती ना तर मी आतापर्यंत ओढली असती, रुजवात केली असती. सांगू काय खेडगे म्हटलं असतं सांग. अशी ना सासू पण ते त्यावर बेकार आरोप करून राहिली ना, तर मग तर त्या तिले समोर आणालीच पाहिजे. तिनं सासूपणाचा मान ठेवला का? ते तुला अशी बदनामी करून राहिली. जराशी लाज वाटते का त्या सासूले? नाही ठेवत व ताई, कायचाच विचार नाही करत. माय बापानं मला कधी अपशब्द बोलू दे त्याला, कधी बोलू दे त्याला. मी बोलली नाही. मायकून आता ते होतच नाही. अपशब्दानं बोलणं होतच नाही. हो माय फिसक्या गायनं बंद कर, जराशी कठोर बन. आम्ही तशी नाही, माझ्या घरी अपशब्दानं बोलत नाही. असा नाही, असा केला ना नाही हो. या जमान्यात जरासं ठेम ठोप व्हावं लागते, तवा टिकते. चांगली कडक वाग तिच्या सोबत. अशी कशी सारखी होत नाही तर मग सांगजो. अशी कर ना, तिला काही खायचं देऊ नको, काहीच नाही. नाही हो ताई, मला असं वाटते माय तशी ते. मला असं करून जमन का व? मानवरा मला पिटन नाही काय? तिच्या पहिले तर मनानं ऐकते होतो. हो तुला हुशार आहे ना. अशी त्या मायना केलं असतं का? अशी बदनामी केली असती का त्या मायना? अशी बदनामी करायला याच्या गाडीवर जाते त्याच्या गाडीवर जाते. तिला वाटली का जराशी शरम? वाटली तिला शरम, जराशी लाज लज्जा काही वाटते तिला?
नाही काही गोष्टी इच्छाने वाया गेल्या, इच्छाने वाया झाले. हिचा जरासाही दबाव नाही ना इच्छाने म्हणूनच ती बुडी सनसन करून राहिली. 470 करू 70 कराले. नाही तर आतापर्यंत ती उगी मुगी बसली असती, एखादी असती तर बात तिले जिरवली असती. हिचा सगळ्यात मोठा दोष आहे. मी तर म्हणते हिचाच दोष आहे. ती बुद्धी नजरेनं दबली पाहिजे ना, नजरेनं. तू कसं आहे, बोलत तर बोल, करत तर कर. तुझ्या पाप पुण्य काही पाप पुण्य नाही आहे याच्यात. हे अशीच त्या जीव घेते. खाऊ घालतं तिले का ठे तुले खाऊ घालते तिले. तू सारखं हो अन्न तुझ्याच हाती आहे म्हणा, तुझ्याच हाती. का बोलू अजून अजून बच्चा थांब होते बच्चा थांब. कसं करू, कुठं जाऊ असं वाटतं. तुम्ही म्हणता तेवढं सोपं नाही व. मला लय कठीण जाते. ये पश्चाताप करून राहिला. एवढ्या बोलू नका तुम्ही, मला लय पश्चाताप होते. तिडतिड मन तुटते, तिडतिड तुटाले. कधी कधी असं वाटते मी बेकार आहे, मीच बेकार आहे. मॅथला चांगलेपणाच बेकार आहे, चांगलेपणाच बेकार आहे. कधी कधी असं वाटते का नाही बा मी अशी नसायला पाहिजे होती, नसायला पाहिजे होती अशी. मायाच मला त्रास होऊन राहिला, सारा जिंदगीभर त्रास होऊन राहिला. माया बापानं मला कडक व्हायला शिकवलं असतं तर हे दिवस नाही पाहा लागले असते. पश्चाताप जिंदगीचा कधीपर्यंत होईल कधी नाही. मरेपर्यंत हा पश्चाताप संपतच नाही का काय माहित. हो माझे आम्ही थेच सांगून राहिलं का तुझ्या चांगलेपणा भोळेपणाच तुले खाऊन राहिला. आम्ही आमचंही मन तुझ्यासाठी तिडतिड दुखून राहिलं म्हणूनच बोलून राहिलं. तू पश्चाताप नको करू. पश्चाताप केल्यानं काही होत नाही. जराशी याच्यातून शिक आणि अशी रणरागिणीसारखी काम कर आणि तिच्या समोर जा, ढाल बनून उभी राह, तिच्यासोबत भांड, तिच्यासोबत काही कर. पण तिले म्हणा मी तशी असन तुला पकडून दे म्हणा तू. नाही मी तुले म्हणा इथं सगळ्या गावभर हिलवून म्हणा बँड वाजून तर माय नाव दुसरं अशी म्हण तिले. तू जर सापडून देशील तर मी माई तू म्हणा थिंड काढतो ना गावात. हो माझी तू मंगांपासून आली तेव्हापासून लढून राहिली. मी तर म्हणतो टबलकभर पाणी गेलं असं ठेवायला डोळ्यातलं. काकू मंगांपासून लढून राहिली. जा ना तुमच्या घरातलं तिले जरा सज्जा वागीवाले दे ना काकू. किती वेळची लढून राहिली. शक्तपणा येईन, ढिल्लेपणा येईन तिले. काय माय तुम्ही कशा बोलता हो. तिची काय एनर्जी सांगते. चांगला रेपटल्या म्हटलं माईच्या 4-5 पोया अधिक लय एनर्जी आहे तिच्यात लढाची. माय तिचं दुःख तिले माहीत. तुम्हाला नुसतं खायचं याचं काय निचं पडलं आणि तिले म्हणता जेवली नाही असं अशी नाही. म्हणजे तुम्हाला माहित करून घ्यासाठी काय खाल्लं का नाही खाल्ली ती लढूनच राहिली म्हणून. खाल्लं तिने पहिले रेपटलं तर एवढी लढून राहिली, तशी लढून राहिली ते. हेच तर पटत नाही. हे पटाले नुसतं इलायनं फिसकारे फिसकी सारखी लढत राहते. फिस म्हणजे हेच नाही पटत. करायचं असं ना तर लवकर कर. काय करायचं आहे तर मान लवकर तिथं सक्षम काय आहे तर. कशा बोलता काकू तुम्ही. माझ्या नवऱ्याचे बाय होई ना ते कसा मोक्ष लावू मी. मायात मिळाले नाही मटू तू काकू. काय बापा मी अशी बहिणी पाहिली माये पुरे कायाचे पांढरे कसं झाले पण त्यासारखी बहिणी पाहिली आजपर्यंत. म्या जैले सल्ले दिले त्यानं एकाचे 2 केले त्या जिंदगीत समोर झाले. माया अनुभव एवढा गाळा आहे का बस कोणाचंही म्या नंदनवन करून टाकलाय म्हटलं. त्या घरी त्या पोट्टीला घेतो ती पोट्टीच मस्त एकदम डेअरिंग बाज म्हटलं. डेअरिंग बाज तू जशी मारण नाही ना ती पोट्टी मारते म्हटलं. त्या सासूले तुला काय वाटलं तुझ्यासाठी ती पोट्टी कोणाचं दांडे म्हटलं मी पाहिली अशी. तू तरी म्हटलं अशीच आहे म्हटलं. ते पोट्टी चांगली डेअरिंग बाज म्हटलं तुझी. उद्या मी डेअरिंग बाज नाही पण माई पोरगी डेअरिंग बाज आहे. पण तिचं डेअरिंग कांगावर नाही आलं पाहिजे. मला असं वाटते कधी डेअरिंग काही कामाचं नाही. मग लढत कशी फिसक्या गाय डेअरिंग करू नको बस इथं. सांगतो तुला त्याच्या पुढे आम्हाला काही सांगायचं नाही. तू तुझ्या पात बस. नाही काकू मला लढायचं आहे. माझ्यासाठी लढायचं आहे. तुम्ही माझी साथ देता काय सांगा. मी तिला चांगली करू तुमच्या तुम्ही पाहिजे पण तुमची साथ पाहिजे मला. बापरे त्या काकीच काय वाटते. आई आज कसं सोडून नाही राहिलं नाही ऐकून नाही राहिलं. मी काय म्हणतो ताई आई त्या ताई येणार होते ना तर आज आपल्या घरचं हे साफसूफ करायला गोदाम साफसूफ करायला आल्याच नाही. काहून काय माहित बापा आलीच नाही तर म्हणे पण येईन म्हणे. पण तिची कंबर लय दुखी हो बिचारे. आता काय माहित काहून नाही आली तर. दुखत असं ना आई त्याचं म्हणूनच आल्या ना सर. नाही तर त्या येते ना तसे पण मला चांगल्या वाटल्या. आपल्या घरची एवढी साफसफाई केली पण कुरफुर नाही गुरगुर नाही काहीच नाही केलं. खूप छान राहिल्या. तुम्हाला सांगू काय त्याने एवढे चकचक भांडे घासले म्हटलं. मागच्या वेळच्या बाया तर बस तमतम फन किती करे हो ताई. आणि त्याच्यात मेन म्हणजे त्यानं भांडे एकदम चकचक घासले म्हटलं. आणि किती पुसलं किती मस्त भीती चांगल्या पुसून दिल्या ना. मागच्या
आमच्या वेळचे भीती पुसून नाही दिल्या. एकटी बाई होती म्हणाले, पण लय काम केलं म्हटलं आई देईनं. ना घर किती चांगलं दिसून राहिलं, साफ सूप चांगलं करून दिलं. पण तिनं तिले कोणत्याही कामाले तिलेच सांगायला पुरते आपल्याला. आता इथं म्हणे मी कोणाची इकडे कामाला जात नसतो म्हणे, घरगुती कामाला फक्त वावरातलेच जात असतो नाही. पण आता कोणतं काम नव्हतं म्हणे म्हणून आली म्हणे तुमच्या घरी. हो ते काही म्हणे ना, पण आपल्या इच्छा घरगुती कामाला येते. आपण घिस नाही करत ना, घनघन नाही करत. काही बाय लय घनघने असते, काही म्हणते, मग जीवार नाही येत असते काय. काही चहा नाही देत, काही नाही. आपण 2-4 वेळा चाही दिला, नाश्ताही दिला. काय काम करते म्हणून वाहून घेतल्यासारख्याच घेते ना काही जणी. पण आपण नाही तसं केलं. तिचा नवरा येऊ दे आपल्या इकडे. होय मी म्हणतो तुम्ही काय करा, त्याला फोन करून पाहा ना, इथून त्वरा तोडल्यापेक्षा काऊन नाही आल्या बा. आपण आपलेच मतान लावून राहिलो, त्याची तब्येत नाही चांगली, असं नाही तसं नाही. एकदा फोन करून पाहा ना त्याला, काऊन नाही आल्या म्हणून. हो बाई थांब, मी फोनच करून पाहतो तिले डायरेक्ट. पाहतो बापा तिले फोन. आपल्याला गोदाम करणं अर्जंट आहे. वाजून राहिला फोन. थांब. गोदाम झालीच पाहिजे आपल्या इच्छी. मग राहिलं आता कसं दमादम होऊन जाते सगळं काम. हॅलो शिला, मी काय म्हणतो, शांता काकू माझा नंबर त्यापाशी नसन. हो शिला, आलीच नाही हो तू. मी तर तुझी वाटच पाहून राहिली, काऊन नाही आली. काय हो काकू, बरंच नाही लागून राहिलं. माहिती म्हणे बरं नाही तर कायले जातो म्हणे, मग काही आली नाही बाप्पा. कर चांगला आराम. पण मग येशील तर फोन करजो मले कधी येतं तर. शिवाय मी गोदामीची साफसफाई दुसऱ्याकडून करून घेत नाही. तूच ये जो माझ्या घरी साफसफाई करायला. नाही हो काकू, काय थांबता माझ्यासाठी, करून घ्या तुम्ही साफसफाई. मा काय भरोशावर बसून नका, दुसरी एखादी बाई सांगा आणि करून घ्या तिच्या. कधी ये, पण तूच ये, दुसऱ्या कोणत्या बायला सांगत नाही. बरं बाप्पा येईन. आता तर 3-4 दिवस काही होत नाही. मनानं म्हटलं ना बाप्पा, आता काय करतात कर तू. बरं ठेवतो मग काकू. हो ठेव. काकू राहू द्या काकू, माई सासू लय बाई बेकार आहे. तिच्या तोंडी नका लागू. सर्व आठवून घे. त्या बुडीन तुला काय काय म्हटलं म्हणून मी सारं तिच्याकडून पोल खोड करून घेतो. तिची वाली झिमरी बाई निंगो घराच्या बाहेर, झिमरे निंगो घराच्या बाहेर. कायची झिमरी झामरी करून राहिली बहीण पहिले, मग माझल्याने बोलून राहिली. काय आवाज देऊन राहिली एवढी. मा सुनीसोबत काय आली म्हटलं, कोण आहे एवढे मस्तीने काय बोलून राहिली. मा सुनीसोबत आली. काय काय माय सुनील काय घेऊन आली तू इथं. आम्हाला नाही शौक झिमरी म्हणाचा तुले. लय सुनीवर 70 करून राहिली. लय तुझ्यावाला वाढलं प्रमाण. काय बोलतं त्या सोन्यासारख्या पोरीले, काही बोलतं. कोणाच्या गाडीवर दिसली हो तुले, ते कोणाच्या गाडीवर दिसली. गरीब आहे म्हणून काही बोलत नाही म्हणून. आणि ते मोठ्या सुनी समोर तर काहीच चालत नाही, सगळी बोबडी बंद होते. आणि आता मायापाशी इथं माझ्यासोबत तोंडावर तोंड देऊन राहिली. लय तू तिले सोन्यासारखी समजून राहिली म्हणून तिनं तुले मा घरातली गोष्ट सांगली. मा घरातली गोष्ट त्यापर्यंत आणली. मा घरातल्या गोष्टी उलीच्या चालली. तू हे माईचीच बदमाशा, माई सुनच बेकार आहे म्हणूनच हे असे दिवस आले. हे अशा बाया मा घरावर येऊन राहिले. त्याची कशी हिंमत होऊन राहिली. गैरी मापाशी येऊन राहिली. मला बोलून राहिली. तुला कोणा दिला हक्क बोलायला, कोणा दिला हक्क. बोल नको तिले. मी माय पोरगी मानता तिले असे समजू नको कोणी हाय नाही म्हणून. मी ह्या म्हटलं तिच्या पाठीशी. काही बोलतं सुन सुनीले असं बोलणं तुला शोभते काय. तुला कोणाच्या गाडीवर दिसली एवढी सोन्यासारखी पोरगी आहे, तिले तू अशी म्हणतं. आणि तुला शोभते हो असं बोलणं. शोभतं काय, सासू आहे ना सासू तिची. म्हातारपणी अशा गोष्टी तुला सुचून राहिल्या, असं बोलणं सुचून राहिलं. जराशी सुधारणं. निघिथून जास्त बोलू नको. स्वतःच्या घरातला पाय अंधार, माझ्या घरात नको पाहू. स्वतःची सून पाय ना, एवढी सुधी होती तू तर मग स्वतःच्या सुनी कोण तुला जवळ नाही करून राहिल्या. एक नाही सून जवळ करून राहिली. मला नको शिकू इथं. आम्ही आमच्या घरातलं पाहू. तुला काय करावं लागते, लोकांच्या घरात तोंड घातल्यापेक्षा आपल्या घरातलं पाय ना. एवढी तू सुधी होती तर मग कायले चालली इथं. आणि एक जण नाही वागवत ना, एक जण तुला तुकडा खाऊन घालत ना. इथं बोलायला चालली. अशी आहे म्हणून तुला कुठं टिकून राहिली तू. ज्याच्या त्याच्या घरात तोंड टाकाले, ज्याच्या त्याच्या घरात स्वतःचं नाही पाय होऊन राहिलं ते ऐकून. माझ्या घरातलं कायले काढून राहिली. नाही तर काय माई सुन मी पहिन काय तर मी काही म्हणून माई सुन तुझी सुनोय काय. तुझ्या सुनीच्या तुझ्या मदत आम्ही बोलायला येतो काय. मग म्हण आम्हाला, मग बोल आम्हाला. चालली मोठी इथं दादागिऱ्या दाखवाले. तुझ्या दादागिऱ्या त्या घरी चालला नाही तर नाही चालणार आहे म्हटलं. आणि तू लोकांना दाखव तू आली दादागिरी. महासमोर नाही चालत म्हटलं कोणाची दादागिऱ्या गिद्यागिऱ्या. मला नाही शौक त्या घरी यायचा. पण त्या पुरीले न्याय भेटून द्यायचा आहे म्हटलं. न्याय भेटून द्यायले. आणि चालली तिच्यावर म्हटलं ते बोलत नाही म्हणून तिच्यावर अत्याचार करून राहिली. जाय मोठी न्याय करणार गेली. पाहिली सा किती न्याय केले त्याने, किती चांगले कामं केले. रह दे स्वतःच्या घरचा न्याय कर, स्वतःच्या सुनीचा न्याय कर. अशी होती म्हणून तर स्वतःच्या घरचा न्याय नाही करणं झाला, सुनाईसोबत न्याय नाही करणं झाला. आणि चालली लोकांच्या घरातले न्याय करायला, न्याय निवाडा करायला. पहिले आपलं पान मग दुसऱ्याच्या घरात न्याय निवाडा करायला जा. ती सांगून राहिली नवऱ्याच्या घरी टिकली नाही, इथं आली, इथं लेकरं घेऊन आली तर त्या सुनाईसोबत पटत नाही, काही नाही. आणि चालली मोठी इथं न्याय निवाडे कराले. म्या म्हटलं होतं ना तुम्ही बोलू नका लय आहे म्हणून. ती बाई भारी बाई आहे म्हणून. हो अश्विन ते भारी, मी काय कमी भारी आहे काय. मी काही असो त्यासारखी नाही आहे म्हटलं. त्यासारखी असाले मी काही इले कमी पडतो का तुला असं वाटलं. नाही इले ठसतो तर आता माय नाव दुसरं. तू त्या सुनीला अशीच बोलतो ना. मग तू ते पोरगी असती तशीच बोलली असती काय. सुन म्हणूनच बोलली ना तू. कशी बोलन तुला काय करायला लागते. तुला एकदा सांगितलं ना न्याय निवाडा करू नको म्हणून. त्या घरी म्हणतो ना तू मारतो म्हणून. ये बरं मार बरं मला.